नगरपरिषद पुलगाव जिल्हा वर्धा सार्वजनिक निवडणूक 2025 प्रभागनिहाय आरक्षण सोडत पुलगाव नगरपरिषदेत आता होणार पुढील 5 वर्ष महिला नगराध्यक्ष पद राखीव। ओबीसी महिलेसाठी 10 प्रभागांमधून 11 महिला नगरसेविका असतील आणि नगराध्यक्ष मिळून एकूण महिला संख्या होईल 12। पुलगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिक यांच्या उपस्थितीत नगरपरिषद मुख्य सभागृहात प्राधिकृत अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी श्री संजीव भावे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विजय आश्रम यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय आरक्षणासाठी चिठ्ठी सर्वांच्या समक्ष काढण्यात आली व जाहीर करण्यात आली। प्रभागनिहाय आरक्षणाचे निकाल लागतातच इच्छुक उमेदवार पूर्णपणे सक्रिय झाल्याचे दिसून आले। नगरपरिषद कार्यालयाबाहेर पडल्यावर चर्चांचा फेर सुरू झाला आणि भैया दादा नमस्कार, भैया कसे आहात, थोडं लक्ष द्या, अशा शुभेच्छांचे सूर ऐकू येऊ लागले। अधिकृत तारखेची घोषणा अद्याप बाकी आहे। पुलगाव नगरपरिषद अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव असून हे थेट जनतेतून निवडले जाईल। तसेच 11 महिला नगरसेविका असतील, त्यामुळे एकूण 12 महिला नगरपरिषदेत असण्याची शक्यता निश्चित झाली असून पुढील 5 वर्ष पुलगाव नगरपरिषदेत महिलांचा राज असणार आहे। आता हे पाहणे बाकी आहे की सत्तेचा ओघ काँग्रेस, भाजपा की अपक्षांच्या बाजूला बसतो, हे येणारा काळच ठरवेल। देवळी तालुका प्रतिनिधी देवानंद एसनकार, AB7 न्यूज। जागा अनुसूचित जाती करतात किंवा अनुसूचित प्रमाण करतात किंवा नागरिकत्व मागास प्रवर्गाकरता राखून ठेवलेली असेल, पण अशा प्रभागातील एक जागा थेट नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता निवडून द्यायची। आता याच्यामध्ये 10 जोडची जी जागा आहे, 10 जोड प्रभाग क्रमांक आहे, त्याच्यामध्ये 3 जागा आहेत आणि 3 पैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी ऑलरेडी राखीव करण्यात आलेली आहे। यातली 2 नंबरची जागा आहे 10 जोड, ही नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी बाहेर घेत आहे आपल्याला, पण 10 जोड जी आहे ती पण नामाकडे घ्या। आपण पाहताय IB7 न्यूज।